नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की अनिशा काव्याला बोलते, काव्या तू तरी हे कबूल कर की तुझे पार्थवर प्रेम आहे. आता हे वर्ष देखील संपत आलेलं आहे. हा डिसेंबरचा महिना अगदी धमाकेदार झालेला आहे. तेव्हा काव्य देखील तोच विचार करत असते. त्यानंतर आपण पाहतो कंपनीमध्ये जीवाला एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळते आणि तो व्यक्ती हा कंपनीमध्ये सर्वांच्या समोर बोलतो, जीवा देशमुख मी तुमची आयडिया विकत घेत आहे. तेव्हा बाबा देखील अतिशय आनंदित झालेले असतात आणि घरामध्ये सर्वजण हे आनंदित होतात. तेव्हा नंदिनी माननीला बोलते की आई जीवाला एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. तर आपण पाहतो अनिशा आणि काव्य एकत्र बसलेल्या असतात आणि काव्य अनिशाला बोलते, अनिशा तू थांब, मी ताईला थोडी मदत करून येते. असे बोलून ती तिथून निघून जाते. तेव्हा त्या ठिकाणी वसुंधरा येते आणि वसुंधरा अनिशाकडे पाहत विचार करते की आता हिच्याकडून मी सर्व काही सत्य उकरून घेते. तर इकडे आपण पाहतो की रम्या ऑफिसच्या स्टाफला बोलते, हे जे काही जीवाला कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे ते सर्व फक्त नंदिनीची मेहरबानी आहे. नंदिनीमुळेच जीवाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीवर तो काहीच करू शकत नाही. आणि हे ऐकल्यानंतर जीवाला देखील अतिशय दुःख होते आणि तो विचार करतो, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट मला नंदिनीमुळे मिळालेलं आहे का? आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा ते कॉन्ट्रॅक्ट घेणार का नाही हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.